चिकन सूप तर सर्वच जण बनवतात. पण थंडीच्या दिवसात जर क्रॅब सूप असेल ना, तर एकच नंबर. आरोग्यासाठी हा हेल्दी आहे, पण चवीला मात्र भन्नाट लागतो. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत हा सूप सर्वजण आवडीने पितात. तर वेळ न घालवता आपण या रेसिपीची सुरुवात करूया. क्रॅब सूप बनवण्यासाठी मी इथे काळ्या खेकड्यांचा वापर केलेला आहे आणि हे फांगडे देखील भरलेले असतात, त्यामुळे आपण त्याचा सुद्धा वापर करणार आहोत. सुरुवातीला आपण हे खेकडे साफ करून घेऊया. त्यांच्या नांग्या आणि आतली घाण सुद्धा आपण काढून घेऊया. आपल्या इकडे या खेकड्याच्या नांग्या काढून झालेल्या आहेत. आता आपण त्याला खोलून बघूया. तर चमच्याच्या मदतीने आपल्याला हे ओपन करून घ्यायचं आहे. हे खेकडे उघडायला खूप जोर लावायला लागतो. सहजासहजी हे तुटत नाही. आता आपण त्याच्या आतमधली घाण काढून घेऊया. खेकड्याच्या कवडमधली घाण काढून झालेली आहे. आता आपण खेकड्याच्या दुसऱ्या बाजूची सुद्धा घाण काढून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला बाकीचे पण खेकडे साफ करून घ्यायचे आहेत. हे खेकडे छोटे असतात पण एवढे भरलेले असतात ना आणि खायला एकदम भारी लागतात. आपल्या इथे सर्व खेकडे साफ करून झालेले आहेत. आता आपण त्यांना पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया. ते कवडमधलं अंड बाहेर येऊ नये म्हणून आपल्याला हळुवारपणे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. या खेकड्यातलं पाणी आपण आता काढून घेऊया आणि पुन्हा आपण दुसऱ्यांदा ह्यामध्ये पाणी घालूया आणि त्यांना स्वच्छ धुवून घेऊया. अशा पद्धतीने आपले सर्व खेकडे साफ धुवून झालेले आहेत आणि मी इकडे फांगडे सुद्धा धुवून घेतलेले आहेत. आता आपण त्यांना फोडून त्याच्या आतमधला जो बाव असतो तो काढून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता मस्त असे गचगचीत भरलेले आहेत ते फांगडे आणि यातला बाव सुद्धा अळगत निघते. ह्याचं कारण काय मी तुम्हाला सांगते. जेव्हाही तुम्हाला क्रॅब सूप बनवायचं असेल तर हे खेकडे 2 तास तरी फ्रीझरमध्ये ठेवा. त्यामुळे हे फांगडे फोडल्यावर त्यातला बाव असा अलगद निघतो. ही ट्रिक नक्की वापरून बघा. तुम्ही इकडे बघू शकता सर्व खेकड्यांच्या फांगड्यांचा बाव इकडे काढून झालेला आहे. जर तुम्ही फांगड्यांमधला बाव न घालता डायरेक्ट चिंबोरी सूपमध्ये घातलीत तर त्याचा सूप खूप पातळ बनतो. आता आपण या नांग्या मिक्सरला लावून त्याचं पाणी काढून घेऊया. ह्यातलं पाणी आपण एका जाळीमधून गाळून घेऊया. नांग्यांमध्ये जास्त बाव नसतो. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने कालवणामध्ये पाणी काढून घाला. आपल्या इकडे पाणी काढून सुद्धा झालेलं आहे. आता ही वाटी आपण बाजूला ठेवूया आणि सूपची तयारी करूया. तर त्यासाठी मी इथे 15 ते 20 लसूण, कोथिंबीरच्या दांड्या, थोडी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि अर्धा लिंबू हे वापरणार आहे. तर आपण सुरुवातीला कोथिंबीरच्या दांड्या बारीक चिरून घेऊया. त्यामुळे आपल्या सूपला मस्त असा सुगंध येईल. आणि त्याचप्रमाणे आपण आलंसुद्धा एकदम बारीक चिरून घेऊया. आलं चिरून झालं की आपण लसूणसुद्धा एकदम बारीक चिरून घेऊया. सर्व साहित्य आपल्या इकडे चिरून झालेले आहेत. कढईसुद्धा गरम झालेली आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा ऑलिव्ह ऑइल, जर ऑलिव्ह ऑइल नसेल तर तुम्ही साधं तेलसुद्धा वापरू शकता. त्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेलं आलं आणि 2 चमचे लसूण घालूया. त्याचबरोबर हिरवी मिरची, कोथिंबीरच्या दांड्या आणि थोडीशी फोडणीला कोथिंबीर घालूया. त्यामुळे छान चव येते. आता आपण हे सर्व साहित्य छानपैकी परतवून घेऊया. आपल्याला हे पूर्णपणे शिजवून नाही द्यायचे आहे, थोडे क्रंची ठेवायचे आहेत. आता ह्यामध्ये आपण मगाशी तयार केलेलं नांग्यांचं पाणी घालूया आणि त्याचबरोबर आपण खेकडेसुद्धा घालून घेऊया. यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालूया आणि याला छानपैकी मिक्स करून घेऊया. एकदा हे मिक्स झाले की ह्यावर आपण झाकण देऊन एक उकळी काढून घेऊया. उकळी येईपर्यंत आपण इकडे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण करून घेऊया. त्यासाठी मी एका वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून चमच्याच्या मदतीने आपण हे मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याचं झाकण उघडून बघूया. तुम्ही बघू शकता छानपैकी उकळी आलेली आहे आणि मस्त असा सुगंध देखील सुटलेला आहे. आता आपण यामध्ये जो फांगड्यांमधला बाव आहे तो घालूया. यामध्ये आपण अर्धा चमचा काली मिरी पूड आणि चवीपुरतं मीठ घालूया. कुठलेही मसाले किंवा खडे मसाल्यांचा वापर न करता हा सूप जेवढा प्लेन असेल ना, तेवढं हे प्यायला एकदम भारी लागते. तुम्ही इकडे बघू शकता हा सूप दिसायलाच एवढा भारी दिसतोय तर चवीला काय मस्त लागत असेल. आता आपण पुन्हा एकदा एक उकळी काढून घेऊया. इकडे आपली एक उकळीसुद्धा काढून झालेली आहे. आता आपण ह्यामध्ये मगाशी तयार केलेलं कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण घालूया. त्यामुळे या सूपला मस्त असा घट्टपणा येईल. फांगड्यांचा बाव आपण वरून घातला त्यामुळे ह्या सूपला थिकपणा तर आलेलाच आहे आणि चवीला तर भारी लागतो.
तुम्ही हा सूप नेहमीच बनवाल. आता आपण यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊया. त्यामुळे हा सूप आणखीन जास्त टेस्टी लागणार. आणि वरून थोडी कोथिंबीर तर झालीच पाहिजे. आरोग्यासाठी हेल्दी आणि चवीला मात्र भारी असा आपला हा क्रॅब सूप तयार झालेला आहे. जेव्हाही तुम्ही हा क्रॅब सूप प्याल ना, तेव्हा प्रत्येक स्पूनमध्ये क्रॅबचा भाव येतो. त्यामुळे असं क्रॅबचं सूप प्यायला वेगळीच मजा येते. मला तर असा क्रॅबचा सूप खूप आवडतो. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. स्वस्थ रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात रहा. धन्यवाद.